Vai, de ladinho. मला मारिला गाल मला मारिला Não, agora vai. Vai. मला मारिला गाल मला मारिला Vai, de ladinho. मला मारिला गाल मला मारिला Não, agora vai. Vai. मला मारिला गाल मला मारिला तुम्ही जो आता प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आपल्या चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी सिम्पली ते कॅपकट ओपन करायचं आहे. कॅपकट तुम्ही ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोडक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो बीटमार्क व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करून इथून ॲड करायचा. बीटमार्क व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर त्याच बीटमार्क व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं ते स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला एक एक्स्ट्रा काढूचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण बीट दिले आहेत 1-2-3 अशा बीट आहेत. तर ज्यातून ह्या बीट चेंज होतील तिथून हा व्हिडिओ येतो स्पीड करायचा. पहिली बीट बाय इथे कोडे चेंज होते तर थोडं पुढं आल्यानंतर इथून ही बीट चेंज होते. ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू तर स्पीड करूया. ह्याच्या पुढची बीट बघायची ते कोडे चेंज होते इथे चेंज होत आहे. तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू तर स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो शोच्या बीट मार्कपर्यंत तुम्हाला कट करत न्यायचा आहे. हा व्हिडिओ इथे कट केल्यानंतर आता आपल्याकडे संपले हा जो पहिला भाग झाला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली तुमचं जे ते फोटो सिलेक्ट करून इथून ॲड करायचं आहे. सेम परत दुसऱ्या तिसऱ्या बीटला इथून तुमचे सर्व इथून फोटो ॲड करून घ्यायचे. एकच फोटो सर्व बीटला इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर इथून तुम्ही फोटो ॲड केल्यानंतर आता सिम्पली पहिल्यांदा द्यायचं आहे आणि तुम्हाला ओव्हरलेच ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण 2 PNG दिल त्यामधले एक PNG हे असेल ते इथून ॲड करायचं आहे. ह्याच्या PNGची लेंथ असेल तर सिम्पली आपल्याला काय करायचं 8 जी बीट आहे जिथपर्यंत तिथपर्यंत आणून ठेवायची. इथपर्यंत आपल्या 8वी बीट आहे ते इथपर्यंत आणून ठेवूया पहिली आहे या PNGची लेंथ. त्याच्यानंतर हेच PNG डुप्लिकेट करूया. इथे डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती आणि आता आपल्याकडे सिम्पली हे जे PNG आहे जो आपला पुढचा भाग राहील त्या फोटोला येऊन ठेवायचा आहे. म्हणजे जो पण आपली 9वी बीट आहे ना तिथपर्यंत हा जो PNG आहे त्याची लेंथ ठेवायची. त्याच्यानंतर रिप्लेसवरती क्लिक करून दुसरं PNG इथून ॲड करायचं आहे. सेम प्रोसेस आपल्या पहिल्या PNGवरती क्लिक करायचं आणि रिप्लेसमध्ये जाऊन तेच PNG इथून ॲड केल्यानंतर इथून हे जे PNG इथून परफेक्ट बसून जाईल स्क्रीन बरोबर म्हणजे आपली जी व्हिडिओची साईज आहे त्यानुसार. तर आता हे आपण 2 PNG इथून ॲड केल्यानंतर सिम्पली मी काय करतो आता फोटो बीट नॉस इथून स्प्लिट करून घेतो. तुम्ही पण घ्या. इथून बघू शकाल की सर्व फोटो आपण बीट नॉस इथून ॲड केल्यानंतर आता सिम्पली आपलं हे जे पहिलं ट्रान्झिशन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ट्रेंडिंगमध्ये एक इफेक्ट होऊन जाईल लुमिनो फ्लॅश नावाचं इथून सिलेक्ट करायचं. ह्याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण कमी करायची आणि इथं मग अप्लाय टोल्स ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं आणि ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करू इनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर एक तुम्हाला इथे इफेक्ट मिळून जाईल अनफोल्डचा इथून सिलेक्ट करायचं आहे. त्याच्या पुढं सिम्पली आपल्याला आहे ना इनमधलाच असेल वूस्टचा जो फेड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. इनमध्ये अशा मिळून जाईल सिम्पली सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढं सिम्पली आपल्याला इनमधलाच एनिमी फ्लेम हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर त्याच्या पुढला सिम्पली आपल्या इनमधलाच ड्रॉप डाऊनचा जो फेड असेल इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढं आपल्या इनमधलाच सिम्पली पेंडिंगचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली आपल्या इनमधलाच वूस्टचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढं आपल्या सिम्पली इनमधलाच अनफोल्डचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढं सिम्पली आपल्या इनमधलाच पेंडिंगचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता हा जो आपला शेवटचा फोटो राहील त्या फोटोला सिम्पली आपल्या इनमधलाच रॉक व्हरायटिकल जो फेड असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व फोटोला इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्यांदा यायचं आहे. पहिल्यांदा आल्यानंतर इथं मग इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला रेट्रोमध्ये एक इफेक्ट येऊन जाईल सिम्पली ब्लॅक नॉईजचा इथून सिलेक्ट करायचं आहे. अशा प्रकारे असेल यामध्ये असे इथून सिलेक्ट करायचं. अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्यापैकी लेंथ असं पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. ठीक आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपला हा जो आपला शेवटचा फोटो आहे ना जो तो आम्हाला स्प्लिट केला तिथे यायचं येते आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल सेक नावाचा सिलेक्ट करायचा. अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला शेवटचा फोटो आहे तेवढीच ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल ती ठेवायची. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड आणि इंटेन्सिटी आपले 20-20 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा
इथेच थांबायचं आपला हा जो आपला शेवटचा जिथून आपण थोडं स्प्लिट केला आहे तिथे. आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू सिम्पली तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा. इथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे यामध्येच असेल. तर इथून सिलेक्ट केल्यानंतर आता आपल्याला सिम्पली अशा वेळेस सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्या ज्यापेक्षा लेंथ असेल जेवढा आपला हा शेवटचा बोर्ड आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती सिम्पली क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचं जो व्हिडिओ आहे इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.